तुमचं हिरव्या मिरचीचं लोणचं मऊ पडतं का, बुरशी लागते का, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. छान चटकदार, झणझणीत आणि चटपटीत लोणचं वर्षभर टिकणारं. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया थेट सावजीच्या स्वयंपाकघरातून. मिरच्या छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि छान कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायची आहे. पाण्याचा एकही थेंब नको त्या मिरच्याला, ही पहिली टीप. आणि याच्या कापून घ्यायचे आहे, चिरून घ्यायचे आहे. जास्त बारीक फोडी करायच्या नाही आहे, जसं मी व्हिडिओ मध्ये कापून घेतल्या त्या प्रकारे कापून घ्यायचे आहे. वर्षभर टिकतं या प्रकारे तुम्ही लोणचं केलं तर. मिरच्या कापून झालेल्या आहे, हे बघा अशा फोडी करून घेतल्या. आता पुढे बघू. पॅन मध्ये मोहरीची डाळ घेतली 1 वाटी, धणे घेतले, मेथी दाणा घेतला, जिरं घेतलं, सोप घेतली, काळी मिरी घेतली आणि कांद्याच्या बिया घेतल्या, कलोंजी. हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे सुगंध सुटेपर्यंत. मस्त सुगंध सुटलाय मसाल्याचा. हे बघा या प्रकारे थोडा कलर पण चेंज झाला आहे. भाजून झालेला आहे. हे आता आपण थंड व्हायला बाजूला ठेवून देऊ. आता पुढली प्रोसेस. मोहरीचं तेल गरम करून घ्यायचं आहे. दुसरी टीप, तेल थोडं जास्त घालायचं लोणचामध्ये. छान धूर येतपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. एकीकडे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण थंड झालेला मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. जास्त बारीक करायचा नाही आहे, पावडर करायचं नाही आहे, कोर्सली ग्राइंड करून घ्यायचं आहे, दरदरीत असं. हे बघा या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, पावडर नको आपल्याला. आता तेल पण गरम होत आहे आपलं, छान धूर निघत आहे, धुवादार तेल गरम झालेलं आहे. आता तेल आपण थंड होऊ देऊ थोडं. आता एका परात मध्ये चिरलेल्या मिरच्या घेतल्या, त्यात मिक्सर मध्ये ग्राइंड केलेला मसाला घातला, लाल तिखट घातलं. आता तुम्ही तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकता. आमचे सावजी लोकांमध्ये तिखट जास्त पाहिजे तर तिखट थोडं जास्त घातलं. हळद घातली, धणे जिरे पावडर घातलं, आपण धने जिरे वाटले आहे मसाल्यामध्ये, तर धने जिरे पावडर थोडं कमी झाला. आमचूर पावडर घातलं. लिंबाचा रस पण पिळू शकता, पण त्याच्याने खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला 1-2 महिन्यात जर खायचं आहे तर तुम्ही लिंबाचा रस पिळू शकता. वर्षभर टिकवायचा आहे तर आमचूर पावडर घाला. आणि चवीपुरतं मीठ घातलं. हिंग घातलं. छान थोडं जास्त हिंग घालायचं आहे. आणि लसूण पाकळ्या घातल्या अर्धी वाटी. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये सुद्धा मोहरीची डाळ घातली थोडी. आता हे मोहरीची डाळ घातलेलं तेल आपण मिरच्यावर सोडू. वा वा, मस्त. थंड झालं होतं तेल थोडं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशाच सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मीना सावजी किचनला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. छान मिक्स करून घ्यायचं आहे.
वा, बघताच तोंडाला पाणी येईल असं लोणचं आहे. मस्त. वा वा. आता हे आणखी थोडं थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर, पूर्ण थंड झाल्यानंतर आपण एका जार मध्ये भरून ठेवून द्यायचं आहे. वा, मस्त. भाजीचं नसलं एखाद्या वेळेस तर हे लोणचं, या लोणच्या बरोबर तुम्ही जेवण पण करू शकता. पराठ्या बरोबर, पुरी बरोबर खूप छान लागतं हे लोणचं. आणि मुरलं तर आणखी छान लागतं. बढिया. मस्त. वा, आपलं लोणचं झालेलं आहे. इन्स्टंट लोणचं, पण वर्षभर टिकणार. तेल जास्त प्रमाणात घाला आणि मीठ पण थोडं जास्त घाला. मुरल्यानंतर खारट लागत नाही. मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, तर मीठ थोडं जास्त घाला. आणि मिरच्या धुतल्यानंतर छान पुसून काढा. ह्या सगळ्या टिप वापरल्या तर तुमचं लोणचं पण वर्षभर टिकेल. वा, तुम्ही पण करून बघा आणि एन्जॉय करा.